बाई 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 बाई, काय उकडतंय, केवढं ऊन आहे. एवढंच वाटतं तर काश्मीरमध्ये जाऊन सेटल व्हायचं ना. इथे 10 बाय 10च्या खोलीत कशाला राहायचं मी म्हणते, मांडीला मांडी ठोकून. फुकटचे नखरे नुसते. 5 वाजलेत, जरा चहा टाकतेस का? पोटच्या ठोक्याला चहा थोडा बरोबर लागतो. कधी भाजी आणायला सांगा, जमणार नाही अजिबात. भाजीचा सोडा, साधी दुधाची पिशवी सुद्धा आणली नाही हो कधी. आयतं फुकटचं मिळतंय तेवढं बसून नुसतं गिळायचं. वर्यांचं औषध पाणी आहेच, आणि काही कमी जास्त झालं तर डॉक्टर आहेच. ब्याद आहे ब्याद नुसती. लग्न झाल्यापासून बघते, याचं कर त्याचं कर, यातच मेलं माझं तारुण्य गेलं. कसली हौस नाही की कसली मौज नाही, असंच आयुष्य चाललंय. बघताय माझी अवस्था, पार सुकले हो. तुम्हाला सांगते, लग्नाआधी इतकी सुंदर दिसायचे ना मी. सगळ्या मुली जळायच्या माझ्यावर, मुलांची राग लागायची माझ्या मागे. आता बघा, हे बघा कुर्ता बघा, ढिला झालाय ढिला. लग्नाआधी एक कुर्ता एका महिन्याच्या वर कधी वापरला नाही मी, पण आता मेला वर्ष झालं हाच कुर्ता घालून फिरतीये. यांना म्हंटल, काय हो चला ना जरा मार्केटमध्ये जाऊन एक कुर्ता घेऊन येऊ. वेडी झालीस का? हा अगं, लग्नाचं साठी पैसे जमवायचे आहेत. बहिणीच्या, दुसरा कोणाच्या हो? माझी बहीण अशी, माझी बहीण तशी. सदा कदा म्हणजे त्या बहिणीचं कौतुक आणि तिच्या लग्नाचं टेन्शन. बायकोची जरा म्हणून काळजी नाही, तुम्हाला सांगते. जरा म्हणून बायकोवर प्रेम नाही. तुम्हाला माहितीये, आमच्या शेजारचे ते माने, हो त्या चाळीतल्या कोपऱ्याच्या खोलीवरचे, त्या मानेंकडनं जरा शिकतील तर नशीब. अहो, आपल्या बायकोला दर आठवड्याला बाहेर जेवायला घेऊन जातात. महिन्यात ना किमान एक पिक्चर तरी दाखवतात. एवढंच काय, वर्षात ना एक फॉरेन ट्रिप केली नाही असं कधी झालंच नाही. नाहीतर आमच्याकडे सदान कदा दुष्काळच पडलाय. दूध पण मरायला आत्ताच उठू जायचं होतं. भरू दे, माझं मेलं नशीबच असं. आणते चहा.